नमस्कार मंडळी, मी सौरभ. तर आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय सगळ्यांचा. तर आजचा विषय असा की आमच्या कविटकर परिवाराची तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ. तर आज नागपंचमी असा आणि नागपंचमी आम्ही एकत्र सगळेजण साजरी करतो. तर नागपंचमीचे तुमका सगळ्यांच्या शुभेच्छा आली. आणि आता मी तुमका जी माहिती देते ती म्हणजे खूप जुनी असा, साधारण 8 ते 9वी पिढी असा का साधारण आमची जरा एकत्र सगळं आम्ही कार्यक्रम करतो. आज नागपंचमी असं त्याच्यामुळे आज आम्ही हे सगळेजण एकत्र जमलो. सगळी मंडळी असायचं पण आता तुम्ही तर खूप जुनी परंपरा आधी अजून चालू असं आमच्या घरात. तर आता तुम्ही ही मंडळी असं ती सगळी बघलात, पण सगळी जण असं नाही राहत. काय काय कामानिमित्त सगळी बाहेर असतात, पण अंदाजे 50 तरी लोक असतात आमच्या कार्यक्रमात. तर आधी सगळ्यात पहिलं आधी नागोबाचं दर्शन घेऊया. नागोबाचं दर्शन घेतल्यानंतर आता आमचं देवघर आहे आता तर दर्शन घेऊया. मंडळी सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की 7 भाव असो याचा एक नंबर आता आणि असा येतो फॅटिक बसला याचो 3 नंबर आणि बसला त्याचो 2 नंबर. तर सगळे भाव असा काय आज नाही होत, काय पहिले कामात निमित्त गेले, पण सगळेजण 7 भाव एकत्र मिळून सगळे कार्यक्रम वगैरे करतो त्याच्यावर. आता हे माझा काका सोपतो काका हे चुलत काका हे माझे पप्पा आणि तो माझा भाव. तर हे 3 जण असतात म्हणजे आमच्या एका जास्त अनुभव असा म्हणजे ह्या घरात. तर त्यांच्यावर आम्ही अनुभव जाणून माझा चुलत काका असा जो आपली पुढं अनुभव आपल्या तिथं सांगतात म्हणजे कार्यक्रमात होतो कसे काका नक्की काय अनुभव असतील तो सांगता आलो. तर ते ऐकायला घेतो मी. नमस्कार, माझं नाव प्रकाश आत्माराम कविटकर. आणि आता नवीन पिढीतील कार्यक्रम म्हणून आम्ही साजरा करतो येथे नागपंचमी म्हणून. दरवर्षी आम्ही सगळीजण एकत्र येतो, सगळीजण एकत्र जेवण वगैरे बनवतो. आमचे सगळे काका भाऊ वगैरे सगळेजण आम्ही एकत्र असतो इथे. आणि हा कार्यक्रम कसा होतो, आम्ही गणपतीला पण सगळेजण एकत्र येतो. नागपंचमी, गणपतीला, दिवाळीला वगैरे आमच्या इथे सगळेजण एकत्र येतात. बाकी दिवसाला ते कामाला वगैरे कुठेतरी बाहेर असतात. त्या निमित्ताने आम्ही सगळी मंडळी, आमची परिवार जेवढी मंडळी आहेत ती सगळी आम्ही एकत्र येतो. फुगड्या असतात, भजनं असतात, सगळे कार्यक्रम एक रूपाने करतो. ह्या काकाचा तुम्ही अनुभव थोडक्यात ऐकला. त्यानंतर हे माझे पप्पा असं जवळजवळ आता 55 वर्ष वय चालू आहे. तर त्याच्यानंतर हो माझा भाव आता नाही म्हटलं तरी किती 27 वय झाला त्याचा. तर तो पण आपलं अनुभव थोडंफार सांगता म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्याला पण माहिती असं. तर तुम्ही ऐका जरा. नमस्कार, माझं नाव सचिन कविटकर. तर माझी 9वी पिढी चालू होता आणि जवळपास 40 वर्ष जुना घर होता मातीचा. या होऊ शकतात तुम्ही मागे. आता गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्या मातीचा घर ह्या करून नवीन एक चिरवंदी घर आणि मागे माझ्या बघता घर बांधलेला देवघर म्हणा. आणि सगळी मंडळी आम्ही नाही म्हटलं तरी कुटुंबात आमच्या 40-50 माणसं असतो एकत्र कविटकर कुटुंबात. आणि एकत्र येऊन सगळेच कार्यक्रम व्हायचं. गणपती, नागपंचमी सगळ्यांचं येऊन एकत्र आम्ही करतो आणि सगळे आनंदात एकत्र कार्यक्रम साजरा करतो. घरा सगळ्यांनी आपापली सेपरेट बांधलेली, पण गणपती काय आम्ही अजून फोडू नया. सार्वजनिक गणपती गेलो कारण गणेश उत्सव शिवाजी महाराजांनी कशात चालू केल्याने की कुटुंब एकत्र राहावं भया, सगळेजण मिळून मिसळून राहावं भय म्हणून तसंच आम्ही चालू कुटुंब सगळेजण आम्ही एकत्र, आमचे पप्पा काका सगळे आजे पणजे सगळे आम्ही एकत्र येऊन करतो. त्या पंजाच्या गणपतीचा जुना घर होता आमचा, बापू कविटकर आमचे बंधुबा त्यांच्या गणपतीचा घर होता. आता आम्ही नवीन आमच्या सगळे नवीन जनरेशन मिळून आम्ही नवीन बांधलो. असा 4 नंबर आलो माझो. आता तो त्याचं नाव असा दत्ताराम कविटकर. 4 नंबर असा देतो. तर सगळ्यात मोठं की आम्ही सगळेजण एकत्र मिळून आम्ही जेंट सगळा करतो. जो
बाजार बिजार काय असता आणून जेवण वगैरे बनवता असतं तर सगळा महत्त्वाचं काम सगळ्या लेडीज लोकांनी असतं. तर त्या काम कशा प्रकारे करतात ती म्हणजे काय खूप मेहनत असतं ते का इथून फुकाचं काम म्हणजे साधा काम नाही. तर तू आपला अनुभव सांगतो ती म्हणजे सगळी कामात एकत्र करतो एक गुणागोविंदा नाना सगळ्या नंतर जेवण झाल्यानंतर भांडी बिंडी घासूचा पण खूप मोठा महत्त्वाचा काम असतं. तर त्यांचं नाव वेगवेगळ्या बसली ही माझी आजी ही आजी ही माझी आई ही काकी आणि माझी बायको आणि माझी बहीण काकाची अनुभव सगळी तो काका तो झील. तर ही आता एक आजी काकी असं ती जरा थोडक्यात माहिती देता म्हणजे काय किती कष्ट लागतं या गोष्टीसाठी तर ती सांगता तुमचं ती ऐका तुम्ही जरा. मी रोहिणी मोठ्या सासऱ्याची आपली मोठ्यांची 2 नंबर सून आणि माझे सासू 7 जणी आम्ही 6 जणी जाऊ आणि आमच्या दोघी सूनही आम्ही सगळी एकत्र जमान आपली अशा प्रकारे जेवण करतो जेव्हा तुमचं दाखवतो सगळी एकत्र अशी जमतं आज आपली थोडी जण आम्ही चुलीवर अशा ह्या चुलीवर आम्ही जेवण केला या चुलीवर जेवण केला हे बघा असं आम्ही सगळा व्यवस्थित एकत्र समान आम्ही आपली जेवण करतो. तर तिकडे थोडासा आणला ही सगळी आमची बायका आणि थोडीफार येऊक नाही असं ही आमची चूल. लोक आता कशी गॅसवर रांधतात तसं आम्ही गॅसवर रांधणार नाही. जो आमचा पाळीव रूम असा देवासाठी आम्ही सेपरेट चूल ठेवलेली असा मच्छी याच्यावर आम्ही काही करणार नाही. ह्या आमचं सगळं आपला एकत्र गुन्हा गोविंदान येऊन आम्ही आपली रांधतो त्या परमेश्वरान असंच आमका एकत्र आणचा आणि आमच्यापासून सेवा साखरी करून घेऊची इतक्याच आमका बरा वाटता. बरं मंडळी मेन महत्त्वाचा मुद्दो आता ती जी पानं बघताय तुम्ही ती पानं रानातनं आणलेली आहेत आज्यान आणल्या एका ह्या पानांचं नाव विचारलं म्हणजे खायच्या झाडापासून तुम्ही पानं आणली नसती तर ह्या झाडाचं नाव सांगते झाडाचं नाव ही करमळाची पानं असं की आता आम्ही आज जेवण नैवेद्य वगैरे ह्याच्यावर टाकायचो आणि जेवण पण ह्याच्यावर करतो ना आम्ही. आजपासून ही अशी ही सांगतो म्हणजे आजोबा बी सांगतात आजपासून ही जेवणासाठी वापरतो तसं म्हणजे पूर्वीचा काहीतरी सांगतं आजोबा ही पानं त्यांनी आता राहणार नाही आम्ही आज काय पत्र वगैरे आता आणून नाही प्लॅस्टिकचा जे एकदम वापर आम्ही कमी केला. कार्यक्रम असले तरी आम्ही ती केळीची पानं वगैरे सगळं वापरतो जास्तीत जास्त प्लॅस्टिक वापरतो ना आम्ही. तर आता ही माहिती तुमची आम्ही सगळे दिलो म्हणजे काय कोण काका कोण काकी कोण माझी आजोबा कोण सगळं मी तुमचं सांगले म्हणजे अजूनपर्यंत तरी आमच्या पिढीपर्यंत ह्या चालू असा त्याच्या पुढे पण चालू आम्ही ठेवू. तर आता जेवणाची वेळ झालेली आता आणि जेवण्या अगोदर आम्ही आमच्या पूर्वजांका वगैरे आणि देवाक नैवेद्य दाखवतो म्हणजे ते का वाडी म्हणतो आम्ही आमच्या भाषेत वाडी म्हणतो. तर बघा अशी वाडी अशा प्रकारे आमच्याकडे ठेवली जाता म्हणजे हे बघा असं ह्या केला जातं सगळा म्हणजे पूर्वीचे पूर्वज असतात आमचे त्यांच्या पण आम्ही वर छपरावर पूर्वीपासून ठेवतात तसे आता माझ्या आजोबा ठेवत होते. तर त्याच्यानंतर आता हे जेवण पण थोडे वाढले नाही आपण आता हे बघा जोक बसले केळीची पानं आणलेली केळीची पानं आणि हे बघा हे असं बघा हे वापर झाल्यानंतर हे घेऊन आम्ही लगेच आमचा परत रिटर्न वापरू शकतो कारण आम्ही बाजारातलं काय आणून नाही. हे सगळी लहान पोरगी होती सगळी आता जोक बसली चालू आहे जोरदार हा आमचं सगळ्यात लहान बाबू असा सगळ्यात तो आता दयाक तो बघा दयाक या दही त्याचा राग येतो आवडीचा हा बघा माझा आवडता माझा ही युवा पिढी हा बघा कशी माझा आवडता ह्या माझ्या काकाचा चलो ह्या पण असतं वाढून एकदम हलक्या जेवण वगैरे सगळं झालेलं आता
आमच्या घरात येईल आहे. तर व्हिडिओचा मूळ कारण असा की एकत्र येऊन हे सण वगैरे साजरे केले की मजाच वेगळी असतात. त्या गोष्टीचा अनुभव पण खूप वेगळा आला. तर आमच्या फॅमिलीचं ह्या म्हणजे असा मेंटेन आता तर तुमका आवडला असतात ना तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. आणि एक ह्याचा व्यक्ती असा जो पुतणी होता नाव होता पूर्वेश. तर तुमचा टाटा करताय बघा. बाय बाय. चला ठीक आहे. धन्यवाद. बाय बाय.